ओके, दिसते आता Yes, sir. स्क्रीन? Done. Yes, दिसते. ओके ओके. सो व्हॉट इज सायबर सिक्युरिटी हे मी सांगितल्याप्रमाणे की आपण जे डिव्हायसेस यूज करतो, वाईल युझिंग द डिव्हायसेस आपला कुठला डेटा स्टोर होत नाही ना, किंवा त्याचा कोणी मिसयूज करत नाही ना, या गोष्टींची काळजी घेणं म्हणजे सायबर सिक्युरिटी. सो त्याच्याबद्दलची ही स्लाइड होती. सो ही पण मे बी दिसली नसेल म्हणून मी परत दाखवतो. त्याच्यानंतर ह्या काही टॉप इंडस्ट्री आहेत ज्या व्हिक्टीम होतात सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी यांनी प्रॉपरली जर का घेतली नाही तर हे लोक भरपूर व्हिक्टीम होत असतात. की आज मेन सगळ्यात मोठा थ्रेट काय तर डेटा. जसं आता मध्यंतरी मुकेश अंबानींनी एका त्यांच्या भाषणात सांगितलं की डेटा इज अ न्यू ऑइल. त्या पद्धतीने की सगळ्यांना काय हवंय तर डेटा हवा. मग आयदर तो डेटा डॅमेज करायचा आहे किंवा त्याचा मिसयूज करायचा आहे किंवा तो तो चोरून त्याच्यातनं अजून पैसा वाढवता येतो. सो त्याच्यासाठी या सगळ्या इंडस्ट्री व्हिक्टीम होत असतात डेटासाठी. सो आता आपल्याला एक स्टेप पुढे जाऊन की हा विषय जरा थोडासा अजून डीपली समजून घेताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे की सायबर सिक्युरिटी ह्याची म्हणजे काय घ्यायचं, नक्की काय करायचं, की काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे. तर दोन प्रकार असतात की आपल्याला वल्नरेबिलिटी समजून घेतली पाहिजे की जिथे लूपहोल असतं विच इज वल्नरेबल ते आधी अटॅकर्स समजून घेतात आणि त्या युझिंग दॅट लूपहोलच अटॅक करतात. जर का तुमच्याकडे कुठलं लूपहोल नसेल, जर का प्रॉपर काळजी घेतली तर कुठल्याही अटॅकरने काही अटेम्प्ट करून सुद्धा तो अटॅक काय त्यांचा बऱ्याचदा सक्सेसफुल होत नाही. त्याच्यामुळे इथे मी एक स्लाइड तयार केली की आपल्याला सिक्युरिटी घेण्याच्या दृष्टीने वी कॅनॉट प्रिव्हेंट द अटॅक, बट व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन इझिली फाइंड आउट द लूप होल्स. आणि तेच मी या पीपीटी मध्ये तुम्हाला पुढे एक एक करून सांगणार. सो व्हॉट इज वल्नरेबिलिटी? तर वल्नरेबिलिटी इज अ विकनेस इन डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेशन अँड इंटरनल कंट्रोल. सो म्हणजे काय, आता आपण अजून थोडंसं डीप मध्ये बोलूया की वल्नरेबिलिटी म्हणजे काय. की आता वल्नरेबिलिटी पहिल्यांदा फाइंड कशी होते. सो काही ऑटोमेटेड टूल्स असतात, म्हणजे ज्याला पोर्ट स्कॅनिंग टूल असतं किंवा तुमच्या काही मॅन्युअल स्क्रिप्ट असतात ज्या स्क्रिप्ट ऑटोमेट करून आपल्याला समजतं की कुठे लूपहोल्स आहेत आणि ती इझिली फाइंड आउट करून तिथे अटॅक करतात. सो इथे एक मी इमेज टाकली आहे स्लाइडमध्ये. ती इमेजच बरंच काही सांगून जाईल की व्हॉट आर द लूपहोल्स आणि ते कसं वर्कआउट होतं. व्हॉट इज वल्नरेबिलिटी. सो आणि व्हॉट इज सायबर अटॅक. सायबर अटॅक म्हणजे काय असतं की सायबर अटॅक इज नथिंग बट अन असॉल्ट लॉन्च्ड बाय सायबर criminals using one or more computers against a single or multiple computers or networks. A cyber attack can be maliciously disable computers, steal data, or use breached computer as a launch point for other attacks. म्हणजे तुमचा डेटा ते लोक चोरतात. मग चोरून काय करतात, म्हणजे व्हॉट आर द अचिव्हमेंट्स, की का होतो का सायबर अटॅक. तर त्याची तीनच कारणं असतात मेजरली. की एक म्हणजे तुमचा डेटा चोरला जातो, तो डॅमेज होतो, किंवा ह्या दोन्हीचाही काही वेळा पर्पज नसतो. की खूप वेळा असं केलं जातं की फॉर एक्झाम्पल अगदी एक छोटी साधं उदाहरण जर का आपण पाहिलं तर खूप वेळा असं असतं आपला फोन कुठेतरी पडलेला असतो आणि एखादा माणूस तो घेतो हातात आणि 5-6 वेळा चुकीचा पासवर्ड टाकतो की जेणेकरून तो डिसेबल होतो, म्हणजे तो आपल्यालाही वापरता येत नाही. तिच्या पर्पज साठी सुद्धा हा काही सायबर अटॅक नाही, पण हा पण एक प्रकारचा त्रास देणंच आहे. सो इट कम्स अंडर द सायबर सिक्युरिटी चॅप्टर म्हणून मी ते इथे मेन्शन केलं. सो सायबर अटॅक म्हणजे काय असतं, ही एक इमेज तुम्हाला नीट एक्सप्लेन करू शकेल की वल्नरेबिलिटी फाइंड आउट, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वल्नरेबिलिटी फाइंड होते आणि युझिंग दॅट वल्नरेबल लूप होल्स ते लोक तुमचा डेटा स्टील करतात. म्हणजे आता काय, आता आपण अजून थोडंसं मध्ये बोलूया की हे काही कॉमन प्रकारचे सायबर अटॅक्स आहेत. एक म्हणजे बॅकडोर अटॅक. बॅकडोर अटॅक म्हणजे सिंपल शब्दात सांगायचं झालं तर आता लॉकडाऊन आहे पण लोकांना दारू मिळते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मागच्या दाराने जे काम चालतं म्हणतात ना, त्या पद्धतीने की समजा आता तुमचा कम्प्युटर आहे, त्याचा पासवर्ड नाही आहे माझ्याकडे, पण समजा मी काहीतरी कारणाने तुमची हार्ड डिस्क चोरली आणि माझ्या कम्प्युटरला लावली, तर सी ड्राईव्ह नाही पण ऑपरेटिंग सिस्टीम नसलेल्या ड्राईव्ह मधला मी डेटा इझिली काढू शकतो. सो दॅट इज इट कॅन बी अ गुड एक्झाम्पल ऑफ द बॅकडोर अटॅक. देन डॅनियल ऑफ सर्व्हिस, म्हणजे मी आता तुम्हाला जे उदाहरण दिलं मोबाईल सिक्युरिटीचं, की
बऱ्याचदा मी चुकीचा पिन टाकला की समोरच्याला तो ऑथेंटिकेशन मिळत नाही, त्या पद्धत त्याला म्हणतात डॅनियल ऑफ सर्व्हिस. सो असं फेसबुकवरती समजा मला एखाद्याचा पासवर्ड माहिती आहे, तो मी 4 वेळा चुकीचा टाकला की मग थ्रेट्स येतात वगैरे. सो त्याला म्हणतात डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. देन डायरेक्ट अटॅक. डायरेक्ट अटॅक मध्ये काय होतं की समजा आता एखादा पेनड्राईव्ह आहे, तर मी पेनड्राईव्ह माझ्या कम्प्युटरला लावला असो, त्याला काही सिक्युरिटी नसते, मी डायरेक्ट डेटा कॉपी करून घेतला. अशा पद्धतीचं काही वेबसाईट्स असतात जिथे काही डेटा ओपन असतो, म्हणजे काही सिक्युअर्ड फाईल्स असतात पण त्याच्या लिंक्स बाहेर पब्लिश होतात आणि मग त्या पब्लिश झालेल्या फाईल्सचा यूज करून आपल्याला काही डेटा काही प्रमाणात मिळवता येतो. सो this can be also a good example of the direct attacks. Then eavesdropping. Eavesdropping म्हणजे काय की आपल्याकडे एक म्हण आहे, भिंतींना पण कान असतात. म्हणजे काय, तर कोणीतरी म्हणजे दोन माणसांचं कम्युनिकेशन तिसरा माणूस ऐकतोय, पण ह्या दोन माणसांना माहित नाही की तो माणूस ते ऐकतोय. सो इट कॅन बी अ गुड एक्झाम्पल ऑफ eavesdropping. सो आपण हे सगळं बघणार आहोत इथून पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये की हे नक्की काय आणि कसं वर्कआउट होतं. एक सेकंड आदित्य, मला ना 2-3 कॉल्स येत आहेत रे. कोणी बघ ना वेटिंग रूमला आहे का? आय थिंक मीटिंग जॉईन करू शकत नाही, जरा एकदा चेक कर ना. सो आपण हा पुढे मी चेक जाऊया. करतो. सो फिशिंग. फिशिंग म्हणजे खूप वेळा ईमेल्स येत असतात आपल्याला, फेक ईमेल्स येत असतात, SMS येत असतात, मग आपण कुठेतरी क्लिक करतो, मग पासवर्ड टाकतो, मग तो चोरीला जातो, मग आपलं अकाउंट हॅक होतं, मग लोकांना वाटतं अरे कोणीतरी अकाउंट हॅक केलं. मग हॅक केलं म्हणजे काय, कुठली ऑटोमेटेड स्क्रिप्ट करून काही हॅक केलेलं नसतं. किंवा खूप वेळा आता फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या फील्डमधला एखाद्या माणसाला खूप लोक काहीतरी प्रश्न विचारत असतात की अरे माझं फेसबुक अकाउंट हॅक झालं, मग लोक पॅनिक होतात. सो आजच्या काळात फेसबुक किंवा जीमेल सारखी साईट हॅक होणं इट्स हायली इम्पॉसिबल थिंग. कारण तिथे 256 बिट एन्क्रिप्शन नावाचा एक प्रकार असतो, SSL सर्टिफिकेट त्याला म्हणतात. म्हणजे तुमच्या वेबसाईटचं जे कम्युनिकेशन असतं ते एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतं. त्याच्यामुळे इट्स हायली इम्पॉसिबल टू हॅक एनी वेबसाईट्स लाईक फेसबुक और जीमेल समथिंग लाईक दॅट. सो मग अशा साईट्सचा डेटा हॅक करण्यासाठी फिशिंग ही गोष्ट वापरली जाते. सो आपण पुढे थोडंसं डिटेलमध्ये बोलूया. त्याच्यानंतर सोशल इंजिनिअरिंग. म्हणजे आपण खूप वेळा काही गोष्टी ऐकतो की कुठून तरी कॉल सेंटर मधनं कॉल्स आले, मग आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे नंबर द्या, आणि मग ते सांगून टाकले, मग एकदम 20,000 10,000 रुपये काहीतरी चोरीला गेले. सो इट्स अ पार्ट ऑफ सोशल इंजिनिअरिंग की ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात की कुठल्या माणसांना आपण विक्टिम करू शकतो. म्हणजे जनरली 60+ जो एज ग्रुप आहे हा सोशल इंजिनिअरिंग अटॅकचा विक्टिम होतो खूप वेळा. त्यांना ते समजत नाही, मग ते लोक कोणीतरी कॉल करून सांगतात, काहीतरी इन्फॉर्मेशन इकडनं तिकडनं डेटामधनं त्यांना मिळते, आणि मग ते लोक फोन करून कळवतात की असं असं तुमचं SBI मध्ये अकाउंट आहे, हा तुमचा नंबर आहे. मग तो नंबर मॅच झाल्यानंतर काही वेळा काही लोकांना असं वाटतं की अरे येस गुड, की हा माणूस तर ऑथेंटिकेटेड वाटतोय, सो आपण ह्याला डिटेल्स देऊन टाकू. म्हणून मग आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची डिटेल्स देऊन टाकली की मग दुसऱ्या दिवशी मस्त SMS येतो 50-60 हजार रुपये गेले. सो इट्स काइंड ऑफ सोशल इंजिनिअरिंग. देन स्पूफिंग. स्पूफिंग म्हणजे काय, तर तुमचा जो डेटा असतो, फॉर एक्झाम्पल काही मोबाईल ऍप्स असतात जी तुमच्या फोन मधला काही डेटाचा अभ्यास करत असतात. सो त्याच्यातनं त्यांना काही गोष्टी मिळतात आणि मग तिकडनं ते लोक काही अटॅक करू शकतात. सो हे एक पद्धतीचं लूपहोलच असतं. सो दॅट अटॅक इज नोन ॲज स्पूफिंग अटॅक. त्याच्यानंतर टॅम्परिंग अटॅक. टॅम्परिंग अटॅक म्हणजे काय, मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल की जेव्हा स्मार्टफोन्स नव्हते तेव्हा म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आम्ही अशा पद्धतीचे उद्योग करायचो की एखादी मुद्दामून इमेज किंवा गाण्याची फाईल असते ती करप्ट करायची, आणि ती करप्ट केलेली फाईल जी असते ते लोकांना पूर्वी खूप अट्रॅक्शन असायचं की ब्लूटूथने काहीतरी एखादी फाईल सेंड केली की मग जरा खूप बरं वाटायचं की अरे ब्लूटूथने मला काहीतरी मिळालं. सो ट्रेन मधून वगैरे जाताना असं व्हायचं की जस्ट आपण ब्लूटूथ स्कॅन करून बघायचो की अरे कोण कोण ओपन दिसतंय, आणि मग उगाच अशा काहीतरी करप्ट फाईल तिथे सेंड करायच्या. मग त्याने ती ऍक्सेप्ट केली समजा करप्ट फाईल, आणि त्याने ती ओपन करायला गेली की तो माणूस गेला की तो फोन हँग होऊन जायचा. सो इट्स अ काइंड ऑफ टॅम्परिंग अटॅक. सो म्हणजे तुमची जी सिस्टीम आहे ती डिसेबल होते, किंवा त्याच्यात अजून काही एक्झाम्पल्स असतात की तुमचा त्या पद्धतीने डेटा तुमचा अल्टर होतो.
किंवा इट इज काइंड ऑफ टॅम्परिंग अटॅक. आता आपण ना त्याची ऍक्च्युअल एक्झाम्पल्स बघूया की आता रोजच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्या मोस्ट कॉमन विक्टिम्स कोण असतात. म्हणजे ऍक्च्युली आजच्या ह्या अवेअरनेस टॉकचा मेन टॉपिक हाच आहे की आता मे बी आतापर्यंतच्या पार्टमध्ये मी जे जे काय बोललो ते काहींना कळलं असेल, काहींना कळलं नसेल, मे बी थोडंफार लिंक लागली नसेल, असं झालं असेल. पण आता इथून पुढचा जो पोर्शन आहे ना तो मी मुद्दामून ह्याच्यात असा इन्क्लूड केलाय की आपल्या डेली लाईफस्टाईल मधली काही एक्झाम्पल्स देऊन की आपण काय पद्धतीची काय पद्धतीची प्रिकॉशन्स घेऊन आपण ह्या अटॅकचे व्हिक्टीम होण्यापासून वाचू शकतो. सो त्याच्या आधी हे समजणं गरजेचं आहे की मोस्ट कॉमन व्हिक्टिम्स कोण आहे किंवा कुठल्या गोष्टींचा यूज करून व्हिक्टीम होतात. तर एक म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वेब सर्व्हर्स किंवा वेबसाईट. देन तुमचा पर्सनल कम्प्युटर, लॅपटॉप असेल, घरातला कम्प्युटर असेल किंवा तुम्ही सायबर कॅफे किंवा कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये समजा काही कम्प्युटर ऍक्सेस करत असाल तर तो कम्प्युटर किंवा मोबाईल डिव्हायसेस म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे टॅबलेट्स आले, फोन्स आले किंवा आता काही स्मार्ट डिव्हायसेस आहेत म्हणजे कॅमेरा आता काही असे आले की ज्याच्यातनं डायरेक्ट युट्यूब लाईव्हला जाता येतं. सो अशा पद्धतीचे कॅमेरे आले. आणि सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल फायनान्शियल असेट्स. म्हणजे काय तर तुमची डेबिट कार्ड्स आली, क्रेडिट कार्ड्स आली किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओटीपी. ओटीपी कधीही शेअर करायचा नसतो. सो ही पण एक पद्धतीची डिजिटल ऍसेटच आपल्याला म्हणायला लागेल ओटीपी, विच इज टेम्पररी फॉर अ सेक असतं ते, पण विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो आता आपण बघूयात की वेब सर्व्हर्स आणि वेबसाईट्स मध्ये किती प्रकार आहेत असे की ज्याच्यातनं व्हिक्टीम होऊ शकतो. तर मेन म्हणजे बँकिंग सर्व्हिसेस की आपण नेट बँकिंग युज करतो. सो नेट बँकिंग युज करताना देअर इज अ युजर नेम आणि पासवर्ड. आणि आता खूप लोकांनी काही त्याला एक सेकंड लेअर सिक्युरिटी लेअर ऍड केला की फॉर एक्झाम्पल तुमचा युजर नेम आणि पासवर्ड जरी बरोबर असेल तरी सुद्धा लोक सांगतात की सॉरी बँकवाले तुम्हाला पुन्हा ओटीपी सेंड करतात. मग तो ओटीपी व्हॅलिड झाला तरच तुमचं लॉग इन ऑथेंटिकेट करतात पुढच्या 5 ते 6 मिनिटांसाठी. किंवा फोन बँकिंग आहे, मग फोनवरून आपण फोन करून बँकिंग करतो, तिथे कस्टमर केअरला कॉल करतो, मग त्या लोकांना पण ते लोक सांगतात की ओटीपी वगैरे सांगू नका. सो ह्या दोन पद्धतीच्या ज्या प्रिकॉशन आहेत ज्या पाळल्या नाहीत तर आपलं बँक अकाउंट अफेक्ट होऊ शकतं किंवा खूप लोकांना सरप्राईज SMS येतात मग नंतर की एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले. सो हे झालं बँकिंग सर्व्हिसेस मधले ते. किंवा कॉमन वेब सर्व्हिसेस की आता माझी वेबसाईट डिझायनिंग कंपनी आहे, आम्ही 250 पेक्षा जास्त वेबसाईट्स आतापर्यंत लॉन्च केल्या. आता तुम्हाला जर माहिती असेल, मी पुढे एक स्क्रीनशॉट टाकलाय पुढे जाऊन एक्झाम्पल मध्ये की आजकाल गुगलमध्ये एखादी साईट यूज करताना वरती लिहून येतं नॉट सिक्युअर. सो आम्हाला खूप लोक असा प्रश्न विचारतात की म्हणजे आमची साईट नॉट सिक्युअर्ड आहे का. म्हणजे ह्याचा अर्थ तुमची साईट नॉट सिक्युअर्ड नाही, तुमची साईट सिक्युअर्डच आहे, पण तुमचं जे कनेक्शन आहे वेब सर्व्हरवरचं ते फक्त एन्क्रिप्टेड नाही. त्याच्यामुळे समजा आपण जेव्हा टाकतो आपल्या ब्राउझरमध्ये www.google.com तेव्हा ऍक्च्युली तुम्ही कुठल्या तरी सर्व्हरला कनेक्ट करता. सो ते सर्व्हर आणि आपला कम्प्युटर ह्यांच्यामधली जी स्ट्रीम असते ती जर एन्क्रिप्टेड असेल तर मध्ये समजा कोणी तो डेटा लीक केला किंवा चोरायचा प्रयत्न केला तर त्याला ते काही समजणार नाही, कारण विच इज एन्क्रिप्टेड म्हणून ते सिक्युअर्ड. आणि काही वेबसाईट्स मध्ये जिथे ते एन्क्रिप्शन अनेबल नसतं तिथे ते लिहून येतं नॉट सिक्युअर. पण ऍक्च्युली समजा अटॅक खाली आलं असेल तर तुम्हाला ब्राउझरच तिथे दाखवतो. मी पुढे काही स्क्रीनशॉट्स अटॅच केलेत, आपण पुढे जाऊन बघूया. सो किंवा ईमेल सर्व्हिस पण आपण युज करताना आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की आपला मेल सिक्युअर्डली जातोय का, किंवा आपण जे मेल्स पेज करतो किंवा खूप ठिकाणी आपण आता gmail.com वरून खूप लोक मेल ऍक्सेस करतात, याहू रेडिट वरून लोक ऍक्सेस करतात. सो हे ईमेल आयडी जेव्हा आपण आपल्या फोनमध्ये कॉन्फिगर करतो तेव्हा आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की हा मेल जो जातोय किंवा आपण जे मेल पुल करतोय सर्व्हरवरून हे सिक्युअर्डली पुल होत आहेत का. सो ह्याच्यासाठी तुम्ही काही कॉमन गुगल सर्च करून या गोष्टी बघू शकता. सो इट्स अ सेफ ईमेल सर्व्हिस कॉन्फिग्स. त्याच्यानंतर रिअल टाइम ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेस. म्हणजे काय की आता मध्यंतरी खूप एक बातमी व्हायरल झाली की झूम इज नॉट सिक्युअर. झूम इज नॉट सिक्युअर, खूप लोकांनी झूम अनइन्स्टॉल करून टाकलं. सो अशा पद्धतीच्या गोष्टींना पटकन बळी पडू नका कोणी, कारण याचं रिझन असं असतं की म्हणजे सेफ नाहीये ही हा भाग निराळा, हा भाग बरोबर आहे की सेफ नाहीये झूम, पण सेफ नाहीये म्हणजे काय
म्हणजे ह्याचा अर्थ काय झूम तुमच्या फोन मधला डेटा चोरतोय का, किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही समजा झूम इन्स्टॉल करताय म्हणजे काय तुमचा डेटा चोरीला जातोय का, तर हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त पेपरमध्ये एखादी बातमी येते की झूम इज नॉट सिक्युअर्ड आणि आपण अनइन्स्टॉल करून टाकतो. सो ते कसं करायचं हे आता पुढे जाऊन आपण बोलूया. किंवा आपण ऑनलाईन एअर तिकीट, रेल्वे तिकीट बुक करतो. सो मी मुद्दामून ही गोष्ट रिअल टाइम ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड केली. त्याचं रिझनच आहे की जेव्हा एअर तिकीट किंवा आपण हे बुक करत असतो तेव्हा त्याच्यासाठी ना काही एक पर्टिक्युलर विंडो असते, तेवढ्या वेळात ते बुक करायला लागतं. म्हणजे ती मोठी असते, पण इन दॅट केस काही वेळा डबल बुकिंग होऊ शकतं, किंवा काही वेळेला तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट पडले पण तुमचं तिकीट सक्सेसफुली बुकच झालेलं नाही. सो अशा केसमध्ये काही काळजी घेण्याच्या गोष्टी असतात. की फॉर एक्झाम्पल तो आलेला जो ओटीपी असतो तो सेकंड टाइम तुम्ही यूज करू नका, किंवा तुम्ही तो कोणाला शेअर करू नका, किंवा तुम्ही कस्टमर केअरला समजा कॉल केला तर त्यांना काही मोजकीच इन्फॉर्मेशन द्या जेणेकरून तुम्हाला तुमचं तिकीट मिळेल पण बाकी तुमच्या बँक अकाउंट मधली डिटेल्स किंवा तुमची काही पर्सनल डिटेल्स सेफ राहतील. किंवा लॉजिस्टिक पोर्टल्स, आता लॉजिस्टिक पोर्टल्सशी तसा आपला डायरेक्टली ऍज अ कन्झ्युमर काही संबंध येत नाही, पण लॉजिस्टिक कंपन्या कशा काम करतात की फॉर एक्झाम्पल मुंबईवरून पुण्याला एखादं पार्सल जातं तर आपण काय करतो की ते पार्सल पॅक करून मुंबईच्या ऑफिसमध्ये देतो आणि ते तिकडनं पुण्याला जातं. पण त्यांची जी काही पोर्टल्स असतात त्या पोर्टलवरती ते पार्सल आधी रजिस्टर्ड होतं. सो ह्या पद्धतीची समजा पार्सलची इन्फॉर्मेशन जर का कुठून बाहेर पडली, आउट झाली, तर ती त्या लॉजिस्टिक कंपनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्याच्यानंतर क्लाउड सर्व्हिसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल DIY वेबसाईट म्हणजे काय, डू इट युअर सेल्फ वेबसाईट, म्हणजे तुम्हाला गुड आयडी आहे किंवा बिगरॉक सारख्या कंपन्या ऍड करत असतात मोठ्या 299 रुपयात वेबसाईट बनवा असं तसं. सो तिथे तुम्हाला ऍक्च्युअली जाऊन तुम्ही डोमेन विकत घेता, 299 रुपयाचा पेमेंट पण करता, ती वेबसाईट पण बनते, पण पुढे जाऊन त्याच्यातला जो कंटेंट आहे तो तुम्ही नक्की सिक्युअर ठिकाणी टाकलात का, म्हणजे ह्याचा अर्थ ह्या साईट्स इनसिक्युअर्ड आहेत असं नाही माझं म्हणणं. पण जेव्हा आपल्याला त्या गोष्टीतली माहिती नसते तेव्हा ते टाकताना आपण ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. की आता आमच्याकडे एक 10 ते 15 केसेस अशा झाल्या की त्यांनी ह्या पद्धतीने स्वतःची वेबसाईट बनवली होती आणि नंतर 6 महिन्यानंतर ईमेल अकाउंट लॉक झालं आणि त्याच्यानंतर तिथे 4,000 रुपयाचं पेमेंट करायला आलं होतं, जे आधी 299 रुपयाचं इनिशियली पेमेंट केलं होतं. सो 4,000 रुपयाचं पेमेंट केल्याशिवाय ते एनेबलच होणार नव्हतं. सो त्यामुळे इन दॅट केस इथे झालं काय, इथे ऍक्च्युअली कुठला अटॅक नाही झाला, पण तुम्ही जो 6 महिने ईमेल वापरला ती ईमेलची इन्फॉर्मेशन मिसयूज पण होऊ शकते ना, कारण तुम्ही जेव्हा पेमेंट करताय तेव्हा त्याची जी व्हॅलिडिटी आहे त्याच्यासाठीचं जे अग्रीमेंट आहे ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर त्या अशा एखाद्या कंपनीने समजा तुमच्या ईमेल्सचा किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनचा मिसयूज केला तर यू कॅनॉट ब्लेम की बाबा तुम्ही याचा काही यूज केला. सो किंवा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, की आता व्हीपीएन म्हणून टूल आता आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याचशा साईट्स बॅन केल्या तेव्हापासून व्हीपीएन ही गोष्ट भरपूर वापरली जाते. व्हीपीएन म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे समजा मला इकडनं मुंबईला जायचंय तर मी समजा मित्राच्या गाडीत बसून गेलो, म्हणजे काय मी कोणाच्या तरी थ्रू तिथे गेलो तर आपल्याकडे घरात आलेलं जे इंटरनेट कनेक्शन असतं ते समजा जिओचं आहे आणि जेव्हा मी व्हीपीएन यूज करतो तेव्हा व्हर्च्युअली इंटरनेट कनेक्शन देणारी कंपनी ही वेगळी असते, फक्त ती जिओच्या माध्यमातून देत असते. अशा वेळेला ते जे मधलं व्हीपीएन नेटवर्क असतं ते तुमची बरीचशी इन्फॉर्मेशन चोरू शकतं. सो म्हणून त्या व्हीपीएन नेटवर्क पासून पण सावध राहणं गरजेचं आहे. किंवा ई कॉमर्स वेबसाईट्स म्हणजे फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारख्या वेबसाईट्स झाल्या, तिथे आपण खूप वेळा असं करतो की म्हणजे आता समजा आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून काय मागवतो तर 3-4 वस्तू आपण कार्टमध्ये ऍड केल्या आणि त्याचं पेमेंट करताना तिथे एक ऑप्शन येतो की आपण आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन तिथे टाकलेली असते आणि त्याच्यानंतर ते लोक विचारतात की तुम्हाला हे कार्ड सेव्ह करायचं आहे, तर आपण कार्ड सेव्ह करून ठेवतो. पण त्याच्यात असे पण काही ऑप्शन असतात की तुम्ही थर्ड पार्टी कंपनीच्या थ्रू ते पेमेंट जेव्हा करत असता तेव्हा जेव्हा तुम्ही ते कार्ड सेव्ह करता तेव्हा ऍक्च्युली ते कार्ड फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या सर्व्हरवर सेव्ह होत नसतं, ते थर्ड पार्टी साईटवर सेव्ह होत असतं आणि मग तिथे पण त्याचा काही प्रमाणात मिसयूज होऊ शकतो. पण आता बऱ्याचशा बँकिंग सर्व्हिसेसने त्याच्यावरती सिक्युरिटी मेजर्स घेतलेत की तुम्हाला ओटीपी पण येतो, म्हणजे समजा तुम्ही किती क्रेडिट डेबिट कार्ड जरी एखाद्याचं तुम्हाला हातात मिळालं तरी यू कॅनॉट मेक ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन्स युझिंग. किंवा ऑर्डरिंग ऍप्स असतात डीमार्ट, बिग बाजार सारखी, ती पण यूज करताना ह्याच पद्धतीची सिक्युरिटी मेजर्स घेणं गरजेचं आहे.
किंवा किंवा साध्या गोष्टी की फेसबुक, जीमेल सारख्या गोष्टी वापरताना पण युजर नेम पासवर्ड समजा कोणाला मिळालं तर त्यांच्याकडे ना एक सिक्युरिटीचा ऑप्शन असतो, त्याला म्हणतात 2 स्टेप सिक्युरिटी असं सर्व्हिस त्यांना त्याला म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला परत ओटीपी येतो किंवा तुम्हाला एक फोन कॉल येतो आणि त्या कॉलमध्ये तुम्हाला एक पिन सांगितला जातो. तो पिन जर तुम्ही ऍक्च्युअली एंटर केला तरच तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा जीमेलला ऍक्सेस करू शकता. ह्याने होतं काय की समजा तुम्ही कुठे एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेलाय किंवा कॉलेजमध्ये वगैरे आपण पटकन मेल अकाउंटला ऍक्सेस करतो. सो एक म्हणजे लॉग आउट करायला विसरू नका कधी. आणि समजा लॉग आउट केलं नसेल तरी सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन्स असतात की तुम्ही घरी येऊन सुद्धा तिकडचं सेशन लॉग आउट करू शकता. जीमेल मध्ये बॉटमला लॉग आउट फ्रॉम अदर सेशन्स अशा लिंक्स दिलेल्या असतात, सो त्याचा यूज करा. किंवा इनकॉग्निटो विंडो, आता प्रत्येक ब्राउझरमध्ये इनकॉग्निटो विंडो असते. मला इथे सांगायला आवडेल की इनकॉग्निटो विंडो ही ह्या गोष्टीबद्दल फार मोठा गैरसमज आहे की इनकॉग्निटो विंडो हे फक्त प्रायव्हेट वेबसाईट्स यूज करण्यासाठीच यूज केलं जातं. तर तसं नाही आहे ऍक्च्युली. इनकॉग्निटो विंडो कशासाठी गुगल क्रोम सारख्या ब्राउझरने इंट्रोड्यूस केलं तर ह्यासाठी की तुम्ही समजा एखाद्या कुठल्या मित्राचा किंवा ओळखीच्याचा समजा कम्प्युटर यूज करून तुम्ही पटकन एखाद्या साईटवरती लॉग इन करताय तर ती प्रत्येक वेबसाईट काही प्रमाणात कुकीज किंवा काही व्हेरिएबल डेटा तुमच्या अकाउंट रिलेटेड त्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करत असतो. सो तो डेटा प्रायव्हेटली स्टोअर होऊ नये ह्याच्यासाठी इनकॉग्निटो विंडोचा यूज आलेला आहे की तुम्ही पटकन त्यांच्याकडे कम्प्युटर मागितला तर तुम्ही क्रोम किंवा कुठला ब्राउझर ओपन केला तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस करू नका. तुम्ही इनकॉग्निटो विंडो ओपन करा, त्याच्यातून ऍक्सेस करा आणि नंतर तुम्ही लॉग आउट जरी नाही केलं तरी फक्त इनकॉग्निटो विंडो जरी बंद केली तरी सुद्धा त्या सेशन पुरता सगळा डेटा पूर्ण डिस्ट्रॉय होतो, जेणेकरून तुमचा कोणी ज्या कोणाचा तुम्ही कम्प्युटर यूज करताय तो त्याचा मिसयूज नाही करू शकत. सो ह्या पद्धतीची काही कॉमन समजा आपण सिक्युरिटी मेजर्स घेतली तरी पण आपण ह्याच्यातनं वाचू शकतो. किंवा आता व्हाईल यूज ऑफ पर्सनल कम्प्युटर की आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी ही पुढची स्लाइड मी आता दाखवतो. की काही कॉमन गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी काय आता मेन्शन करणं शक्य नाही म्हणून मी काही कॉमन गोष्टी इथे टाकल्या. की वेब ब्राउझर्स, आता वेब ब्राउझर्स मध्ये खूप वेळा प्लगिन्स म्हणून गोष्ट असते जी तुमच्या कम्प्युटर मधली काही इन्फॉर्मेशन ऍक्सेस करत असते किंवा ही प्लगिन्स तुमचे वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती आपण जेव्हा लॉग इन करतो तेव्हा ते पासवर्ड परस्पर ते सेव्ह करतात आणि स्वतःच्या सर्व्हरला सेव्ह करतात. अशी काही प्लगिन्स असतात. किंवा काही प्लगिन्स तुमच्या क्रेडिट डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतात. सो बी अवेअर की तुम्ही जेव्हा कुठलीही सॉफ्टवेअर किंवा काही डाउनलोड करताय तर तुमच्या ब्राउझरमध्ये कुठलं प्लगिन इन्स्टॉल होत नाहीये. मी इथे एक पद्धतीचा स्क्रीनशॉट इथे टाकलेला आहे मुद्दाम तुम्हाला कळण्यासाठी की इथे एक मेसेज आलेला आहे की द Adobe Acrobat प्लगइन विच इज ब्लॉक्ड बिकॉज ऑफ इट इज आउट ऑफ डेट. किंवा अशाच पद्धतीचा मेसेज येतो की समजा एखादा प्लगइन समजा तुमच्या अँटीव्हायरसने डिटेक्ट केलं की हे तू काहीतरी मिसयूज करतात तर अशा पद्धतीचे मेसेजेस नीट वाचा आधी आणि त्याच्यावरती रिस्पॉन्स करा. किंवा मी मगाशी म्हटलं तसं की वरती आता इथे मी एक दुसरा स्क्रीनशॉट पण टाकलाय की नॉट सिक्युअर असं वरती लिहिलेलं आहे बघा त्या वेबसाईट वरती ब्राउझरमध्ये. सो जेव्हा फक्त नॉट सिक्युअर लिहिलेलं असतं ह्याचा अर्थ ती वेबसाईट इनसिक्युअर असते असं नाही. जेव्हा ती वेबसाईट खरंच इनसिक्युअर असते तेव्हा जो खालती मेसेज आला ना युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट तसा ऍक्च्युअल मेसेज तुमचा ब्राउझर देतो आणि मग तुम्ही कंटिन्यूच्या बटनावर क्लिक केल्याशिवाय ती वेबसाईट कधी ओपन नाही होत. सो फक्त वरती नॉट सिक्युअर्ड लिहून आलंय ह्याचा अर्थ ती वेबसाईट सिक्युअर्ड नाहीये अशातला भाग नाही. किंवा काही कॉमन सिक्युरिटी मेजर्स की तुमच्या कम्प्युटरला म्हणून मी मुद्दामून इथे मेन्शन केलं की पर्सनल कम्प्युटर्स वाईल युझिंग पर्सनल कम्प्युटर्स त्याला पासवर्ड सेट करा, त्याच्यात काही अँटीव्हायरस टाका. आता ह्याच्यात एक तिसरा पॉईंट मी ऍड केला आहे सॉफ्टवेअर्स अँड टूल्स की अनझिपिंग करणारी जी काही टूल्स असतात किंवा फाईल कॉपी करणारी टूल्स असतात किंवा पासवर्ड लॉकर्स ज्याला म्हणतात किंवा आजकाल अँटीव्हायरस म्हणजे कोणी स्वतःचा अँटीव्हायरस तयार करतात. तर अँटीव्हायरस घेताना पण काळजी घ्या की त्याला ते नक्की व्हेरीफाईड अँटीव्हायरस आहे ना, कारण खूप वेळा अशा पद्धतीचा अँटीव्हायरसच तुमचा बराचसा डेटा चोरू शकतं, त्याचा मिसयूज करू शकतं. कारण अँटीव्हायरसला तुमच्या कम्प्युटरचा पूर्णपणे ऍक्सेस आपल्याला ग्रँट करायला लागतो तरच ते वर्कआउट होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. किंवा आपण जेव्हा USB पेनड्राईव्ह लावतो किंवा एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह लावतो किंवा आपले फोन टॅबलेट आपण जेव्हा पीसीला अटॅच करतो
तेव्हा आपला कम्प्युटर वॉर्निंग देत असतो की हे अनसिक्युअर्ड येत आहे, सो तुम्हाला डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, आणि तुम्ही कंटिन्यू केल्याशिवाय ते कधी कंटिन्यू नाही होत. सो रॅन्समवेअर सारखे जे अटॅक्स आता मध्ये झाले हे ह्याच पद्धतीच्या म्हणजे इथे जी मी काही सिक्युरिटी मेजर्स दाखवले की इतकी कॉमन सिक्युरिटी मेजर्स न घेतल्यामुळेच रॅन्समवेअर सारखा अटॅक झाला होता. सो पुढे जाऊयात आता आपण, वेळ कमी आहे सो फार मी डिटेलमध्ये बडबडत बसत नाही आता. सो मोबाईल डिव्हाइसेस वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर ऍप परमिशन. आता मध्यंतरी असं झालं की लॉकडाऊन चालू झाल्यापासून झूमचा यूज प्रचंड वाढला आणि आम्हाला लोकांचे फोन यायला लागले की अहो झूम सिक्युअर्ड आहे का खरंच. तर ऍक्च्युली ह्या गोष्टी आपण पण व्हेरीफाय करू शकतो. मी इथे एक फोनचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि त्याच्यात मी एक इथे अशी स्क्रीन दाखवली आहे की युट्यूबचं ऍप हे काय काय परमिशन्स नक्की मागतं हे तुम्ही साधं सेटिंग्समध्ये ऍप्स नावाचा मेनू असतो, त्याच्यात तुम्ही कुठलंही ऍप समजा वरती क्लिक केलं तर तुम्ही तिथं बघू शकता की प्रत्येक ऍप तुमच्या फोन मधला काय काय डेटा यूज करतं. सो इथे युट्यूब तुम्ही बघत असाल तर तुमचा कॅमेरा यूज करणार आहे, कॉन्टॅक्ट्स यूज करणार आहे, मायक्रोफोन यूज करणार आहे, किंवा फोन कॉल्स करण्याची आपण त्याला परवानगी दिलेली आहे, SMS तो पाठवू शकतो किंवा रीड करू शकतो. सो प्रत्येक जे ऍप असतं ते तुमच्या फोन मधली कुठली कुठली फंक्शनॅलिटी यूज करताय ना हे आपण स्वतः पण बघू शकतो. सो जेव्हा झूमच्या बाबतीत जेव्हा आपण हा आरोप करतो की झूम हे सिक्युअर्ड नाहीये, त्यावेळेला ही गोष्ट पडताळून बघणं हे खूप गरजेचं आहे. की आता फॉर एक्झाम्पल अँग्री बर्ड गेम हा पूर्वी आता मला वाटतं कॅन्डी क्रश वगैरे असे काही गेम्स फेमस आहेत. सो पूर्वी अँग्री बर्ड नावाचा गेम फेमस होता आणि मध्यंतरी त्याच्याबद्दल एक 3 वर्षापूर्वी बातमी आली होती की अँग्री बर्ड्स मध्ये सिक्युरिटी थ्रेट सापडलं, असं झालं तसं झालं. तर ते ऍक्च्युली काय होतं, तर मी इथे एक टॅबलेटचा स्क्रीनशॉट टाकलाय आणि त्याच्यावरती मी दाखवलंय की अँग्री बर्ड गेम हा तुमच्या फोन मधले सगळे कॉन्टॅक्ट, तुमच्या फोनचं स्टोरेज आणि तुमच्या फोन मधून कॉल्स करणं किंवा तुमचा कॉल लॉग ऍक्सेस करण्याची परमिशन मागत होता. आता ऍक्च्युली आपल्या फोनमध्ये जर का आपण गेम खेळतोय तर त्याला तुमचे कॉन्टॅक्ट रीड करण्याची किंवा तुमच्या फोनमध्ये काय स्टोरेज आहे किंवा त्याला स्वतःहून काहीतरी स्टोअर करण्याची परमिशन द्यायची गरजच नाही. सो ह्या काही गोष्टी आपण जेव्हा ऍप एखादं डाउनलोड करतो तेव्हा तिथे येतं लिहून की तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे का. तर आपल्याला ह्या काही गोष्टी कॉमन गोष्टी असतात पण ह्याच्यामध्ये लक्ष देणं खूप गरजेचं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल काही ऍप्स असे असतात की तुम्ही ती ऍप जरी बंद केली तरी बॅकग्राऊंडला तुमचा कॅमेरा किंवा तुमचा मायक्रोफोन ह्या गोष्टी यूज होत असतात. म्हणून मी तिथे खालती तिसरा स्क्रीनशॉट टाकलाय, माझा तिसरा पॉइंट आहे तिथे स्लाइडमध्ये की बॅकग्राऊंड यूज म्हणजे तुमचं जीपीएस लोकेशन, तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन बॅकग्राऊंड यूज कुठलं ऍप करताय का. आणि आजकालच्या ज्या लेटेस्ट अँड्रॉइड सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन येतं. माझा जो तिसरा स्क्रीनशॉट आहे त्याच्यात मी एक नोटिफिकेशन आणून ठेवलंय बघा, अँड्रॉइड सिस्टीम असं सांगतेय की मेसेंजर हे ऍप तुमचा मायक्रोफोन यूज करतंय. सो ह्या पद्धतीची नोटिफिकेशन आपला फोन देत असतं. सो ही नोटिफिकेशन कडे लक्ष देणं पण गरजेचं असतं. सो ह्याच्यातनं पण अटॅक्स होऊ शकतात. किंवा एखादं ऍप आहे, फॉर एक्झाम्पल मला मेन्शन करायला आवडेल की ट्रू कॉलर सारखं ऍप आहे. ट्रू कॉलर सारखं ऍप तुमच्या ऑफिशियली जेव्हा तुम्ही ट्रू कॉलर इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही त्यांना पूर्णपणे कॉन्टॅक्ट यूज करण्याची आणि नुसतंच यूज करण्याची नाही तर ते कॉन्टॅक्ट इतरांबरोबर शेअर करण्याची पण परमिशन तुम्ही स्वतःहून देत असता. सो अशा वेळेला ते रोखलं पाहिजे. म्हणजे ट्रू कॉलरचा त्याचा नक्कीच चांगला यूज आहे, पण ट्रू कॉलरचा जर का तुम्ही गुगलवरती जनरल सर्च करून पाहिलं तर तुम्हाला समजेल की ट्रू कॉलरला पैसे कुठून मिळतात. तर ट्रू कॉलर एवढा एवढी लोक आज ट्रू कॉलर वापरतात की काही मिलियन्स मध्ये त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत. तर ते खूप चांगली सॉफ्टवेअर किंवा ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे म्हणतो ह्या सगळ्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीजचा यूज करून ते आज खूप व्हॅलिड डेटा बँक्स जनरेट करतात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावरती विकतायत लोकांना, त्याच्यातनं त्यांना पैसे मिळत आहेत. सो तुमच्याकडे समजा काही असे म्हणजे आता खूप लोकांना सवय असते की डेबिट कार्डचे पिन वगैरे असे 1 2 3 4 टाकून ते कोटक डेबिट कार्ड पिन अशा नावाने तुम्ही कॉन्टॅक्ट सेव्ह करता. सो इट इज जस्ट अ गेम ओव्हर की कुठलं एखादा ऍप समजा तुमचे कॉन्टॅक्ट घेत आहे आणि त्याच्यात समजा अशा पद्धतीचा कॉन्टॅक्ट मिळतोय तर त्याचा काही मिसयूज होऊ शकतो. किंवा बरीचशी ऍप्स तुमचे SMS रीड करू शकतात किंवा SMS पाठवण्याची त्यांना परमिशन असते.
सो ऍट दॅट टाइम आपले बँक बॅलन्स तिथे असतात किंवा काही वेळा अकाउंट नंबर्स असतात किंवा तुम्ही समजा कोणाला ट्रान्झॅक्शन केली असतील तर IMPS NEFTचे मेसेजेस असतात. तर इझिली हा डेटा काही सॉफ्टवेअरच्या थ्रू ऑटोमेट करून आपल्याला त्या माणसाची फायनान्शियल कपॅसिटी जज करता येते की समजा तुमची प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक 6-7 हजाराच्या किंवा 50-60 हजाराच्या घरातली असतील तर येस दिस मॅन कॅन बी अ विक्टीम थोडा याचं घर इथपर्यंत थ्रेड्स देणाऱ्या कंपनी आहेत. आणि ह्या इतके काही सिंपल गोष्टी जरी आपण यांच्याकडे लक्ष ठेवलं ना तरी सुद्धा आपल्याला याच्यापासून बरंचसं वाचता येतं. आपण पुढे जाऊया. फायनान्शियल ऍसेट्स मी मुद्दामून इथे मेन्शन केलंय की डिजिटल/फिजिकल ऍसेट्स. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूज करता सो त्याच्याबरोबर जेव्हा तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड पाठवतं तेव्हा त्याचा जो पिन असतो जेव्हा पहिल्यांदा ATM मध्ये जाऊन तुम्ही ऍक्टिव्हेट करता तर तो पिन आपल्या घरी येतो. आणि खूप खूप बँक्स काय करतात एका वेगळ्या कुरिअर कंपनीच्या थ्रू क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पाठवतात आणि वेगळ्या कंपनीच्या थ्रू त्याचा पिन काही दिवसांनंतर पाठवतात की एवढ्याच साठी की तो कोणाच्या वेगळ्याच्या हाताला लागू नये. पण समजा तुमचा सोसायटीतला वॉचमन हा समजा वरती येऊन देत नसेल आणि अशा पद्धतीचा क्रेडिट कार्ड ऑलरेडी कोणीतरी कलेक्ट केलं आणि त्याने पिन पण कलेक्ट केलाय तर त्याचा मिसयूज होऊ शकतो. म्हणून मी मुद्दामून फिजिकल डॉक्युमेंट्स पण इथे मेन्शन केलं. त्याच्यानंतर आता कॉन्टॅक्टलेस क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स आलेली आहेत तर ती समजा तुमच्या वॉलेट्समध्ये असतील तर कोणी इझिली मशीन त्याच्या जवळ नेऊन त्याच्यातनं पैसे चोरू शकतं. अशा पद्धतीच्या केसेस खूप झालेल्या आहेत. सो ती काळजी घ्यायला पाहिजे. किंवा तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड समजा चोरीला गेलं तर तुम्ही बँकेला फोन करून कळवायला पाहिजे की ते इमिजिएटली ब्लॉक करा. त्यांच्याकडे ऑटोमेशन इतक्या प्रमाणावरती आहे की तुम्ही फक्त कॉल करून तुमच्या पुढच्या सेकंदाला तुमचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तुम्ही ब्लॉक करू शकता. या पद्धतीची सिक्युरिटी मेजर्स घेतली पाहिजे. किंवा मगाशी मी मेन्शन केल्याप्रमाणे जे फ्रॉड कॉल्स येतात त्याला भाव न देता त्यांना धमक्या दिल्या पाहिजेत की आता तुमचे नंबर आम्ही ट्रेस करून पोलिसांना कळवतोय वगैरे की जेणेकरून ते समजा आता आपल्याला कॉल आला आणि आपल्याला समजलं की हा कॉल फेक कॉल आहे आणि हे लोक आपले बँक डिटेल्स मागतायत. सी त्यांच्याकडे जो डेटा येत असतो ना त्यांच्याकडे इथपर्यंतचा डेटा असतो की कुठल्या माणसाचं कोणाशी कनेक्शन आहे आणि हे सगळं आपल्याच फोनमधनं कलेक्टिव्ह हा डेटा असतो. जेव्हा एक माणूस म्हणजे मध्यंतरी मी एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख वाचला होता जेव्हा अशा पद्धतीचा कॉल येतो आणि जस्ट नॉट इंटरेस्टेड म्हणून जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आपल्यापुरती आपण आपलं संरक्षण करतो. पण जर तुम्ही त्यांना असं सांगितलं ना की थांबा तुम्ही असे कॉल केलेत का आम्ही पोलीस स्टेशनलाच कळवतो आता लोकल पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीची स्टेप उचलता ना तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट मधली जी लोक असतात ना त्यांना पुढच्या काही तास ते लोक कॉल करत नाही. अशा पद्धतीचं मी एक लेख वाचला होता. मला पण माहित नाही हे खरं आहे की खोटं आहे पण साधारणपणे विचार करता ही गोष्ट नक्कीच पॉसिबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या काही त्यांना रिस्पॉन्स दिले तर फक्त आपलं नाही तर आपण इतरांचं पण ह्याच्यातनं हे करू शकतो. म्हणजे त्यांना पण विक्टीम होण्यापासून अडवू शकतो. किंवा ईमेल थ्रेड्स असतात की फेक मेल्स येतात. सो जेव्हा आपल्याला ईमेल येतो कुठलाही म्हणजे जनरली तुम्ही जेव्हा याहू किंवा जीमेल वरती एखादा आपल्याला मेल येतो तेव्हा ज्या मेल आयडी वरून मेल आलाय त्याच्या खाली ना एक असा डाऊन एरो असतो. ऍक्च्युली मी विसरलो तो स्क्रीनशॉट इथे टाकायला. मी शेअर करतो जमलं तर नंतर. तर त्या डाऊन एरोवर तुम्ही क्लिक केलं ना तर आपल्याला इझिली समजू शकतं की हा मेल कुठल्या वेबसाईट वरून आला. म्हणजे समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर ICICI बँकने एखादा मेल पाठवलाय की युअर अकाउंट इज क्रेडिटेड ऑफ 5,000 रुपीज 50,000 रुपीज समथिंग लाईक दॅट. सो खरंच अकाउंटला हे समजून घेण्यासाठी आपण फक्त ज्या ईमेल आयडी वरून आपल्याला ईमेल आलाय त्याच्या खाली एक डाऊन एरो असतो. तिथे जर का आपण क्लिक केलं तर आपल्याला समजतं की कुठल्या वेबसाईट वरून हा मेल सेंड झाला आणि ती वेबसाईट समजा ICICI किंवा ज्या कुठल्या बँकच्या नावाने तो मेल आलाय त्या बँकची वेबसाईट जर नसेल तरी सुद्धा आपण ही गोष्ट इझिली जज करू शकतो की ह्या मेलला रिस्पॉन्स करायचा आहे का नाही करायचा. सो ह्या पद्धतीची काळजी घ्या. किंवा आपण काही लहान लहान गोष्टी ऐकतो की आता फॉर एक्झाम्पल आता भाजीवाले वगैरे पण काही काही हुशार असतात म्हणजे काही काही खूपच हुशार असतात. ते मिसयूज कसा करतात तर आपल्याकडे जनरली आपण गुगल पे किंवा फोन पे अशा पद्धतीची UPI ऍप्स आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यात 2 ऑप्शन्स असतात. एक तर आपण पे करू शकतो किंवा एखादा समोरच्या माणसाने समजा पैसे आपल्याकडे रिक्वेस्ट केले तर आपण एका क्लिक वरती आणि फक्त पिन पुढे टाकला की ते पैसे आपण त्यांना पाठवून देतो.
सो अशा वेळेला नक्की त्याच्यात किती शून्य आहे हे पडताळून बघणं गरजेचं आहे. खूप वेळा खूप असे फ्रॉड झालेले आहेत की एखाद्या भाजीवाल्याकडे गेल्यानंतर तिथे त्याला 50 रुपये द्यायचे आहेत आणि आपण म्हटलं चला आम्ही युपीआय युज करतो. एखादा 50-60 वर्षाचा माणूस समजा गेला तर त्याच्याकडे ते युपीआय असतं, पण तो समोरच्याला रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्हाला रिक्वेस्ट पाठव आणि मग मी माझा पिन टाकून तुला ते पैसे मिळतील. सो अशा वेळेला जिथे 50 रुपये द्यायचे तिथे तो माणूस रिक्वेस्ट करतो 500 रुपये आणि तुम्ही पटकन पिन टाकता, एक शून्य नाही पाहिलं तर तुमच्या अकाउंट मधून डायरेक्ट 10 पट पैसे गेले. अशा पद्धतीच्या पण गोष्टी होतात. सो हे पण एक पद्धतीचे अटॅकच आहे. सो ह्याच्यापासून पण वाचणं गरजेचं आहे. किंवा पेटीएम सारखी ऍप्स आहेत. तर पेटीएम सारख्या ऍप्स मध्ये खूप वेळा असं होतं की फॉर एक्झाम्पल आता गाड्यांना टोलसाठी त्यांनी ती एक सिक्युरिटी चिप आणली आहे आणि तुम्ही ती गाडीवर लावायची. सो त्याला जर का तुम्ही तुमचं पेटीएमचं वॉलेट लिंक करत असाल तर इट्स नॉट प्रीपेड. तुमची गाडी तिकडनं गेली की त्याला जे बँक अकाउंट तुम्ही लिंक करून ठेवलंय त्याच्यातून ते पैसे डायरेक्ट डेबिट होतात. किंवा काही वेळा असं होतं की ती जर प्रॉपर स्कॅन नाही झाली तर टोल प्लाझामध्ये ते लोक त्यांच्याकडे अशी गन असते, ती गन तुमच्या त्या चिपवरती धरून ते स्कॅन करतात. सो खूप वेळा ते लोक 2 वेळा स्कॅन केलं तरी पण ते 2 वेळा डेबिट पडतात. सो तिथे ते पडताळून बघणं गरजेचं आहे की नक्की आपल्या अकाउंटमधनं एकदाच पैसे गेलेत का दोनदा पैसे गेलेत, आणि जर तसं झालं असेल तर योग्य त्या ठिकाणी आपण ईमेल किंवा कॉल करून कळवणं गरजेचं आहे की बाबा माझ्या अकाउंट मधून 2 वेळा पैसे डेबिट पडले, ते बघा वगैरे. अशा पद्धतीची काळजी आपण जरी घेतली तरी बऱ्याचशा अटॅक्स पासून आपण वाचू शकतो, त्याचे व्हिक्टीम होण्यापासून आपण वाचू शकतो. आता हे काही कॉमन अटॅक्स झाले. आता काही खूप इंटेलिजंट अटॅक्स बद्दल मी ही मुद्दामून स्लाइड बनवली की मध्यंतरी एक रॅन्समवेअर नावाचा एक सायबर अटॅक झाला होता आणि तो अशाच काही गोष्टींमधनं की वेब ब्राउझरमध्ये आपण जी प्लगिन्स इन्स्टॉल करतो ती प्लगिन्स किंवा USB डिव्हायसेस जे आपण लावतो त्याच्यातनंच तो अटॅक झाला होता. आणि इथे मी उजवीकडेच्या साईडला जी इमेज मी टाकली लाल रंगाची, सो तुमच्या कम्प्युटर मधल्याच फाईल्स रॅन्समवेअर अटॅक हा एन्क्रिप्ट करून ठेवायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याच घरात येणार आणि तुमच्याच वस्तू पेटीत टाकून त्याला कुलूप लावून ठेवायचे आणि तिथे अशा पद्धतीचा मेसेज यायचा की एवढा वेळ राहिलेला आहे, 2 दिवस आणि 23 तास वगैरे राहिलेत आणि त्याच्यात तुम्ही एवढे पैसे नाही दिलेत तर तुमच्या फाईल्स उडतील आणि जर तुम्ही तेवढे पैसे दिलेत तर तुमच्या फाईल्स इझिली अनलॉक होतील. सो अशा पद्धतीचे पण अटॅक्स झाले. किंवा त्याच्यापेक्षा इंटेलिजंट अटॅक म्हणजे आजकाल आता व्हॉइस ओव्हर डिव्हायसेस असतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल गुगल होम किंवा अमेझॉनचं अलेक्सा अशा पद्धतीची काही स्मार्ट होम डिव्हायसेस आहेत की जी तुमच्या घराचे डोर अनलॉक करतात किंवा तुमचा एखादा फोन कॉल लावून देतात किंवा तुमच्यासाठी एखादं कॅब वगैरे बुक करतात. तुम्ही इझिली त्यांना जर का कमांड दिली की गुगल प्लीज टर्न ऑन द लाईट, ओपन द डोर, क्लोज द डोर, तर इझिली हे ऑटोमेशन मधनं हे होऊ शकतं. तर इथे मी एक जी इमेज टाकली आहे ती प्रत्येकाने खरंच नीट बघा लक्ष देऊन. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ही जी अरेंजमेंट आहे सगळी ही अशी आहे की उजवीकडे कॅमेऱ्यासारखा डिव्हाइस ट्रायपॉड वरती ठेवला. दॅट इज नथिंग बट द लेझरचा ट्रान्समीटर आहे तो आणि खालती एक कम्प्युटर ठेवलाय आणि काही मशीन्स आहेत. तर त्याच्यातनं एक ठराविक पद्धतीची लेझर मधनं त्यांनी वेव बनवली. म्हणजे शेवटी आपण बोलतो किंवा बोलतो ते काय असतं, साऊंड वेव्हच असतात आणि लाईट इज ऑल्सो अ वेव. सो लेझरच्या थ्रू त्यांनी आपल्या साऊंडची वेव बनवली आणि ऍक्च्युली आता जे टार्गेट लिहिलंय ना ते त्याच्यापासून खूप लांब आहे. म्हणजे कमीत कमी 100 फूट ते लांब आहे, 100-150 फूट. तर ह्यांनी लेझर लाईट त्या गुगल होमच्या डिव्हाइस वरती सोडला, त्याचा जो माईक आहे तिथे तो सोडला लेझर लाईट आणि त्याच्यातून त्यांनी अशी वेव तयार केली की ती वेव म्हणजे मी समजा ते माझं घर आहे आणि मी जर का म्हणतोय की गुगल अनलॉक द डोर, तर हे म्हणताना जी साऊंड वेव तयार होते तीच वेव त्यांनी लेझर लाईट मधून सिम्युलेट केली आणि त्या माणसाच्या घराचं दार उघडलं त्यांनी. सो ह्या पद्धतीचे पण इंटेलिजन्स अटॅक आजकाल होतात. सो ह्याच्यापासूनही सावध राहणं गरजेचं आहे. सो हे काही खूपच हे म्हणजे फारच इंटेलिजंट अटॅक्स आहेत, पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी मुद्दामून ही स्लाइड एक मेन्शन केली. सो तुमचे काही क्वेश्चन्स आन्सर्स असतील तर आता आपण त्याच्याकडे जाऊ. सॉरी, आय थिंक मी खूप जास्त वेळ घेतला. सौरभ, सेशन खूपच छान झालं. मी फक्त पार्टिसिपेंट्सना रिक्वेस्ट करेन की ज्यांना क्वेश्चन्स असेल त्यांनी फक्त हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करीन सो दे कॅन आस्क द क्वेश्चन.
कोणाला क्वेश्चन आहे? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण येस, फडणीस काकांना क्वेश्चन आहे. फडणीस काका बोला. काका माईक म्यूट आहे तुमचा. ओके ओके ओके, एकच मिनिट हा. हा. हा फडणीस सर. हॅलो, विचारू? हो सर. हो हो बोला. आता प्रत्येक जण बहुतेक आपण सगळेजण मोबाईल पण वापरतो आणि कॉम्प्युटर पण वापरतो. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे हा थोडासा वेग प्रश्न असण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं की